शेतकरी बांधवांना आणि शेतकरी बांधवांसोबत सर्व शेतकरी पुत्रांना, शालेय शिक्षण घेत असलेल्या शेतकरी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो. भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे मित्रांनो. आपल्या भारतीय अर्थव्यवस्था जी आहे भारताची ती कृषीवर अवलंबून आहे मित्रांनो. कृषीवर अवलंबून आहे हे म्हणण्यापेक्षा भारताची अर्थव्यवस्था ही म्हणजे कृषी जी आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे मित्रांनो. आणि या संदर्भातच बऱ्याच दिवसापासून या अगोदर सुद्धा विधानसभेचे काही सदस्य असतील, त्यामध्ये चव्हाण साहेब आहेत, शेतकरी नेते, शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांकडून सुद्धा बऱ्याच वेळा एक मागणी करण्यात येत होती, जी खूप दिवसापासून प्रलंबित होती मित्रांनो, की कृषी हा जो विषय आहे हा अभ्यासक्रमामध्ये, शालेय शिक्षणामध्ये या कृषी या विषयाचा समावेश व्हायला हवा, याकरिता बऱ्याच वेळा मागणी झाली होती मित्रांनो. त्यानुसारच आज शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भुयार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने शाळांमध्ये कृषी हा विषय 1ली ते 10वी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. आणि सोबतच हा निर्णय आता येणाऱ्या म्हणजे 2025-26च्या या यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच 1ली ते 10वी पर्यंत लागू करण्यात येणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये 1ली ते 5वी आणि 6वी ते 10वी असे या 2 टप्प्यामध्ये त्यांना कृषीचा अभ्यास क्रम देण्यात आलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये सर्व कृषीमध्ये अभ्यास करत असताना 6वी ते 10वी न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार मित्रांनो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, आधुनिक AI, तसेच सेंद्रिय शेती, नवनवीन पिके आणि लागवड या सर्व गोष्टीचा त्यांना अभ्यासक्रमामध्ये समावेश करून शेतीला, आजपर्यंत आपण शेतीला पोटा पाण्याची, भुकेची, अन्नधान्याकरिताचीच एक जिनस मानलेली आहे आणि शेतीला, धरणीला आपण माय माऊली आपल्या भाकरी पुरतं समजलेलं आहे. परंतु आज काळाची गरज झालेली आहे मित्रांनो, की शेतीला आपल्याला उद्योगधंदा, व्यवसाय या दृष्टिकोनातून आर्थिक रूपाने पाहणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठं युवकाला शेतीतून रोजगार मिळेल. मग त्यामध्ये काही उत्पादकता असेल, प्रोड्युसर करावं लागेल, काही नवीन कंपन्या स्थापन करता येतील, आपला माल शेतापासून बांधापर्यंत किंवा कस्टमर पर्यंत डायरेक्ट थेट कसा विकता येईल, अशा खूप साऱ्या गोष्टी, कसा साठवता येईल, खूप दिवस चांगला कसा ठेवता येईल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्राला आवश्यक आहेत. याकरिता या विषयाचा समावेश, कृषीचा जो समावेश आहे तो अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या सर्वांना कसा लागला, कसा वाटला मित्रांनो हा निर्णय, या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा मित्रांनो. आपले काही प्रश्न असतील तरी प्रश्न सुद्धा तिथे विचारा मित्रांनो. आणि या अशीच माहिती, महत्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, त्याकरिता मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, पेजला फॉलो करा मित्रांनो, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो. आणि शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती पोहोचवल्या जाईल, याकरिता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.